नमस्ते फ्रेंड, आज आमचा टूर आहे शेगावला श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी। आमची तयारी संपूर्ण झालेली आहे। आम्ही आता शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला निघत आहे। मित्रांनो, अकोल्यापासून साधारणतः 45 किलोमीटर अंतरावर शेगाव येथील श्री संत गजानन महाराजचं मंदिर हे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात वसलेले आहे। मित्रांनो, श्री संत गजानन महाराजांमुळे शेगाव ही नगरी विदर्भासाठी पंढरपूरच आहे। चला तर आपण श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मार्गस्थ होऊ। मित्रांनो, खाद्यपदार्थांमध्ये शेगाव कचोरी ही पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। इथे आलेस तर शेगाव कचोरीचा आस्वाद घ्यायला विसरू नका बरं। चला तर आता आपण मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो। इथे सर्वप्रथम मंदिरामध्ये वाहनांची निशुल्क पार्किंग व्यवस्था संस्थांनी स्वतः केलेली आहे आणि भक्त निवास सुद्धा मंदिराचे इथे कमी दरात आपल्याला मिळू शकतात। प्रथम चौकशी श्री गजानन महाराज संस्थानच्या भक्त निवासमध्ये करावी, जेणेकरून आपल्याला सेवेचा लाभ मिळेल। आता आपण आलो महाराजांच्या मंदिरात दर्शनाकरिता जाण्याच्या मुख्य मार्गावर। याच मार्गाने आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करावा लागेल। मित्रांनो, मी भारतभर अनेक मंदिरे व पर्यटन स्थळे बघितले, धार्मिक स्थळे बघितले, परंतु श्री गजानन महाराज संस्थानच्या सेवेमध्ये आणि इथल्या सेवेकऱ्यांच्या वागणुकीमध्ये जो प्रेमळपणा, जो आदर आणि जी स्वच्छतेची हमी गजानन महाराज संस्थान घेते, ती कुठल्याच संस्थांमध्ये पाहावयास आपल्याला मिळत नाही। विशेष म्हणजे इथे एक शिस्तबद्ध आणि एका प्रोटोकॉलमुळे सेवेकरी आणि भक्तगण चालतात, त्यामुळे येथील अजूनच एक आनंदमय वातावरण वाटतं। फायनली आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलोय। मंदिरामध्ये बरीचशी गर्दी असल्यामुळे चप्पल काढण्यासाठी किती भीड लागली। मित्रांनो, या ब्लॉगमध्ये आपण श्री संत गजानन महाराजांचे मंदिर तर पाहणारच आहोत, सोबतच श्री गजानन महाराजांनी ज्या कृष्णाजीच्या मळ्यामध्ये जडत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोसाव्याला चे गर्वहरण केले होते, ते पण आपण या ब्लॉगमध्ये पाहणारच आहोत। त्यासाठी तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स करण्यास विसरू नका। आम्ही पण आमचे काही इथे फोटो काढून घेतले। फायनली आम्ही आलो आता महाराजांच्या मंदिराच्या आता थोड्या आम्ही दर्शनाला। मित्रांनो, श्रीच्या दर्शनाला जाताना दर्शन बारीच्या बाहेरच LED स्क्रीन लावलेली असते। त्या स्क्रीनवर वेळ दिलेला राहतो की श्रीमुख दर्शनाला किती वेळ लागेल आणि समाधी दर्शनाला किती वेळ लागेल। त्याचप्रमाणे आज समाधी दर्शनाला 2.5 तास टाईम लागेल आणि श्रीमुख दर्शनाला 10 मिनिटे। मित्रांनो, मंदिर परिसरातील गाभाऱ्यात दर्शनाकरिता जाताना कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला आतील काही फोटोज दाखवू शकणार नाही, त्यामुळे मंदिरातील बाहेरील भागाचे फोटो आणि व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे। श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला
रविवारला, शनिवारला तसेच मुख्यतः म्हणजे गुरुवारला दर्शनासाठी भाविकांची खूप गर्दी असते. एकादशीला, चतुर्थीला हे दिवस पण श्रींच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची गर्दीचे दिवस आहेत. आणि मार्गशीर्ष गुरुवारमध्ये श्रींच्या मंदिरात तर गर्दी खूपच असते. चला तर मग आता आपले दर्शन आटोपले. दर्शनानंतर महाप्रसाद घ्यायला श्रींच्या महाप्रसादालयाकडे आपण जाऊया. महाप्रसाद हा सकाळी 9 वाजतापासून तर रात्रीचे 9 वाजेपर्यंत सुरू असतो. लाखो भाविक भक्त इथे महाप्रसाद घेतात. येथील महाप्रसाद बारीमध्ये आम्ही आलेलो आहोत. महाप्रसाद बारीमध्ये तुम्ही गर्दी बघू शकता. श्री संत गजानन महाराजांच्या कृपेने शेगाव नगरीला येण्या जाण्याकरिता बसेस अवेलेबल आहेत. सोबतच ट्रेन्स आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई ते नागपूर रेल्वे स्थानकावर येणाऱ्या ट्रेन या शेगाव नगरीला म्हणजे शेगाव स्टेशनवर थांबतात. येथे एक्सप्रेस व पॅसेंजर अशा सर्व प्रकारच्या गाड्या शेगावमध्ये थांबतात. येथे श्री महाराजांचा तीर्थ आणि अंगारा आपण घेऊ आणि येथून पुढे कृष्णाजीच्या मळ्यात दर्शनाकरता आपण निघू. श्रींच्या मंदिरापासून साधारणतः 1 किलोमीटरच्या आतच असेल हा कृष्णाजींचा मळा. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत श्री संत गजानन महाराजांच्या शेगावला. तेथील असलेल्या कृष्णाजीच्या मळ्यामध्ये. कृष्णाजीच्या मळ्यामध्ये श्री संत गजानन महाराजांनी गोसाव्यांचा जो अहंकार दूर केला होता त्या ठिकाणी जडत्या पलंगावर बसून महाराजांनी गोसाव्याला जी प्रचिती दिली त्या मळ्यामध्ये आपण इथं आलेलो आहोत.
कसं वाटलं मंदिरात येऊन मग? मित्रांनो, तुम्ही जर कधी शेगावला आले तर अवश्य या कृष्णाजींच्या मढ्यामध्ये भेट द्या. इथं आल्यानंतर मनाला आध्यात्मिक आणि पवित्र असा स्पर्श होऊन जातो. त्या स्पर्शाने मन प्रसन्न आणि आनंदी होऊन जाते.